नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आत्ता मी जो विषय काढलेला आहे तो असा आहे की आपल्याला रिपिटेटिव्ह जॉब आवडत नाही, राईट. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही काम करताय किंवा कुठल्या एरियामध्ये तुम्ही काम करताय, तेच काम करायला तुम्हाला लागतं आहे असं तुम्हाला वाटायला लागलं आणि तुम्हाला नोकरी सोडता पण येत नाही आहे, कारण ऑब्वियसली पैशाची जरुरी आहे, राईट. तर रिपीटेड आणि बाहेरही दुसरा जॉब पण मिळत नाही. तर त्यासाठी मग काय करायचं बाबा? आता आपल्याला प्लॅन करायला पाहिजे की पुढच्या आपल्याला 5 वर्षामध्ये किंवा व्हॉट एव्हर इट इज नोकरी आपल्याला क्विट करायला पाहिजे. ओके. नाही तर आपली तब्येत खराब होऊन जाईल, कारण आपण टेन्शनखाली काम करतो किंवा आपल्याला जे काम करतो ते आवडत नाही. कुठलंही जे तुम्ही काम करता ते तुम्हाला आवडत नसलं, ते तुम्हाला करायला लागलं तर तुम्हाला प्रकृतीचे प्रॉब्लेम नक्कीच येतात. लगेच येत नसले तरी 5-10 वर्षात तर नक्कीच येतात. ओके. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करायला पाहिजे, तर स्वतःचं पेन्शन जनरेट करण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग अवलंबला पाहिजे, राईट. स्वतःचं पेन्शन म्हणजे कशासाठी? कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेन्शन नाही आहे, राईट. बऱ्याच म्हणजे माझ्या व्ह्युअर्सला हा प्रश्न आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेन्शन नाही, तर मग कसं काय करायचं? तर हे राजमार्ग आहे हा. कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक आणि स्लो अँड स्टडी तुम्हाला नक्कीच तुमच्या रिटायरमेंटच्या वेळेला पेन्शन मिळू शकतं. आधी रिटायर झाला तर तुम्हाला थोडं कमी पेन्शन मिळेल, पण पेन्शन नक्कीच मिळेल तुम्हाला. डे टू डे खर्चाची भ्रांत राहणार नाही त्या वर्षीच्या. ओके. इन्फ्लेशन तर वाढतच आहे, त्यामुळे तुम्हाला इन्फ्लेशनला तोंड देण्यासाठी अजून काहीतरी करावं लागेल. मे बी दुसरी नोकरी करावं लागेल किंवा आत्ताच तुम्ही एक्स्ट्रा सेव्हिंग करून त्याचा मार्ग अजून सुकर करू शकता की तुम्हाला इन्फ्लेशन बीटेबल तुमची कॉर्पस जर झाली आणि ती वाढत राहिली, वाढणारच आहे मार्केटमध्ये. ओके. मी हजारो वेळा तुम्हाला सांगितलं की भारत असा एकच कंट्री आहे जगामध्ये सध्या की जो वाढतच राहणार आहे, त्याची इकॉनॉमी वाढतच राहणार आहे, बिकॉज ऑफ व्हेरियस पॉझिटिव्ह रिझन्स. काय तुम्हाला एक नक्कीच आत्तापर्यंत मनात उतरलं असेल, तुमच्या बिंबवलं गेलं असेल असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्वतः पेन्शन नक्कीच निर्माण करू शकता, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता. कारण गव्हर्नमेंटच्या लोकांनासुद्धा आता काही लोकांना पेन्शन नाही आहे, राईट. त्यांना सांगतात की तुम्ही युनिफाईड पेन्शन स्कीमला अप्लाय करा किंवा NPSला तुम्ही संलग्न व्हा वगैरे वगैरे. ओके. दॅट इज वन पार्ट ऑफ इट. पण जे गव्हर्नमेंटमध्ये नाही आहेत लोक, त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी हा राजमार्ग आहे. स्वतः पेन्शन निर्माण करा, उत्पन्न करा आणि इन्फ्लेशनला तुम्ही तर बीट करू शकणार नाही नुसत्या पेन्शनने, पण तुम्ही कॅपिटल मार्केटशी जर संलग्न राहिलात नंतरसुद्धा, मोठी कॉर्पस झाल्यानंतर. मोठी कॉर्पस म्हणजे कसे? तर तुम्हाला तुमचे वाढलेले खर्च जे आता तुम्हाला माहीतच नाहीत, वाढलेले खर्च किती पट येऊ शकतात. ओके. वाढलेले खर्च तुम्हाला आत्ता एस्टिमेटही करता येणार नाहीत, कारण इन्फ्लेशनच्या प्रमाणे त्याची कॉस्ट तिप्पट चौपट झालेली असेल. आत्ता तुम्हाला वाटलं असेल की एका हॉस्पिटलायझेशनला 3 लाख लागत आहेत, तर पुढच्या 30 वर्षामध्ये त्याच हॉस्पिटलायझेशनला तुम्हाला 15 लाख ते 20 लाख लागतील. तर 20 लाखाची तुम्हाला तजवीज करायला पाहिजे. 20 लाख तुमची रक्कम होण्यासाठी आता तुम्हाला मिनिमम 2 ते 3 लाख तर इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे, राईट. तर हे मी तुम्हाला अगदी तळमळीने सांगतो आहे की आपलं पेन्शन निर्माण करण्यासाठी आत्तापासून पावलं उचला आणि तरच तुम्हाला यश येईल. आणि ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच.